आईची पिशी भरून ती घराकडे गंग्या गोरे पल्लुगडे पल्लुगडे ना ही सोडली म्हणून तिथं राहिलो वाट बघून आला काय सांगतो ना पल्लू खायचा आणि कोण खायचा खायचं दिनवतो इतकं का जटल आणि तो उद्या खूप चढवायचा म्हणता विंटा हा बरोबर मस्त काय रे तीन पप्पाच्या राजासारखं दिसत माझ्या कसली एक सांगता येत नाही जरा आता पाहिजे तर तू सकाळ उठल्यावर रे तुझी फुकाट अडकून टाकतो ह्याच्यावर पण आता बोलूच्या बाहेर जातो मग बोलू किती लवकर तोपर्यंत तुम्ही घ्या बसून शिवंता शिवंता ये बाया लवकर सगळं पब्लिक कसं दिसतात तुझी टकमका वाढ बघते राम राम सरपंच राम राम ही 500ची नोट घे आणि एक येल ग्लास त्या बॅग साठी नाव घेऊन जाऊ दे अहो तुमच्याकडे चुना बी तंबाखू बी आहे काय दोनाकडे जा हाण 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 दोन शेवंता थँक्यू हा होऊन जाऊ दे चकास लावणी तुमच्या मनातली लावणी ओळखायला आम्ही देवऋषी नाही म्हटलं माझ्या मनात राहू द्या माझ्या मानकाच्या मनात येतं चिमण्या तू फक्त गप बस आणि ऐक गप तर गप आमचं काय सांग काम गप घुम्या चिमण्या शिवंता उदे पकड लावणे असं म्हणता माहिती Yeah.
रामोशी मी गावचा सरपंच झाल्यापासून तिला हाताशी धरून सारे गावाला हैराण करून सोडलं. जवळ आहे संधी तवर घेतोय हात धुवून. कुणाची हिंमत आहे या सूर्याजीला अडवण्याची? हा सूर्याजी म्हणजे प्रत्यक्ष आग ओकणारा सूर्याच. ह्या धगधगत्या आगीत उडी घेण्याची कुणाची हिंमत आहे? जर का कुणी या धगधगत्या आगीत उडी घेतली तर बस झाल्याशिवाय शांत राहणार. राम राम सरपंच. तुमच्या सैन्यावर साईड चांगलाच साधलाय. योग्य तुमचा रेवाज. शब्बास माझ्या दोस्ता रिया, आज तू भरपूर ऐवज मिळवलास. अशीच तुझी साथ शेवटपर्यंत राहिली पाहिजे. सरपंच
दया हे घे तुझ्या कामाचा मोबदला म्हणून. दया आता मला अशी छाटछुटी कामं नको आहेत. परवा सांगितलं ते कामाचं काय केलास? सरपंच आजच्या रात्रीच तुमच्या आडव्याला सापाचं मुंडकं ठेचून काढतो. दया जरा सावधगिरी निघे. काम जरा जोखीमचं आहे. सरपंच तुम्ही कामाची बिलकुल काळजी करू नका. जोवर पिढ्या रामोशी जिवंत आहे तो तुमच्या केसाला देखील धक्का लागून नाही. आजच्या रात्रीलाच वकिलाचं मुंडकं ठेचून येशी गावच्या निषेध टाकून ठेवतो. जय काली माता. जय कालीमाता. राजेश वकिला पाठ फाडून आलेला बच्चा मला विरोध करतोस काय? ही आजची रात्र ही तुझी शेवटची रात्र समाज. खास सरपंचाला कुणी विरोध करणे म्हणजे जय कालीमाता.